बाबूराव कदम। अध्यक्ष महोदय, हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील लाईटचा प्रश्न गंभीर झालेला आहे। लाईट कमी दाबानं मिळत असल्यामुळे ट्रान्सफॉर्मर फेल होण्याचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे। आम्हाला आज घडीला हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात 50 तरी नवीन ट्रान्सफॉर्मर पाहिजे। हे देण्यासाठी आपण सरकारच्या वतीने सहकार्य करावं। त्याचबरोबर शेतकरी शेतमजूर रात्रंदिवस अंधारात शेतात काम करावे लागते। अशा वेळी साप चावल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात आढळून येतात आणि अशा परिस्थितीत आम्ही ज्यांच्याकडे भेटायला जातो आपण त्यांना काही मदत करू शकत नाही। जे नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं वीज पडल्यावर त्यांना कुटुंबाला 4 लाख रुपये, पुरात वाहून गेला तर 4 लाख रुपये मदत शासनाच्या वतीने दिली जाते। त्याच पद्धतीने साप हा सुद्धा नैसर्गिक आपत्तीसारखंच आहे समजून याला साप चावल्यावर शेतमजूर आणि शेतकरी यांना मदत देण्यास, त्यांच्या कुटुंबियाला मदत देण्यासाठी मी आपल्या समोर हा प्रश्न उपस्थित करू इच्छितो आणि त्यांना मदत करावी। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, बऱ्याच शेतकऱ्यांचे ऊस जळाल्याचे प्रमाण वाढले आहे। अशा वेळी महावितरणकडून कुठल्याही परिस्थितीत मदत दिली जात नाही, परंतु साखर कारखाने त्या ऊसाला नेल्याच्या नंतर 20% कपात करून घेतात। एकतर त्यांचा पहिला ऊस जळालेला राहते, एकतर ऊसाची त्यांच्यात घट होते शेतकऱ्याची। 50-60 टन होणारा ऊस 30 टनावर येते आणि कारखाने त्याच्यातून 20% मायनस करतात वेट वजनामध्ये। तर कारखान्याला आपल्याकडून काय जे झाली ते मदत करा, परंतु शेतकऱ्याला कपात करू देऊ नका, एवढा मी या प्रसंगी सांगू इच्छितो। शांताराम मोरे। अध्यक्ष महोदय, शांताराम मोरे, राघवेंद्र पाटील।